नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लागेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांश मानवीचा हात हातात घेऊन बसला होता. साधारण तासाभराने मानवी शुद्धीवर येते. ती डोळे उघडून आजूबाजूला पाहते. रियांश तिचा हात हातात घेऊन डोके खाली घालून बसला होता. मानवी त्याच्या हातातून हात काढते आणि उठून बसण्याचा प्रयत्न करू लागते. तिची हालचाल होताच रियांश पटकन भानावर येतो आणि डोके वर करतो. तिची उठण्यासाठीची धडपड पाहून तो लगेच तिला मदत करतो आणि नीट व्यवस्थित बसवतो. ती बसताच तो तिला घट्ट मिठी मारतो. मानवी त्याला स्वतःपासून दूर करते, पण तो खूप प्रेमाने तिला अजूनच घट्ट मिठी मारतो. रियांश म्हणतो, तू वेडी आहेस का? काल जे झालं त्याचं इतकं टेन्शन का घेतलंस तू? तुला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं? मी काल जे काही वागलो तो माझा मूर्खपणा होता. त्यासाठी मी तुझी माफी मागतो. पण प्लीज तू स्वतःची काळजी घे. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून मानवी आणि यश दोघांनाही खूप मोठा धक्का बसला होता. द रिअल इस्टेट किंग रियांश सक्सेना, जो कधीच त्याच्या वागण्याचा किंवा तो काय बोलला याचा विचार करत नव्हता, तो आज एका मुलीची माफी मागत होता. यश तर कधी डोळे चोळत होता तर कधी स्वतःलाच चिमटा काढत होता. रियांश कधीही स्वतःच्या फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत एक शब्दही नीट बोलत नव्हता. आणि असा व्यक्ती मानवीची माफी मागतो आणि स्वतःचं चुकलं असं म्हणतोय यावर यशला विश्वासच बसत नव्हता. मानवीची अवस्थाही यशसारखीच होती. तिने अनेकदा रियांशबद्दल न्यूजमधून आणि अनेक व्यक्तींच्या तोंडून ऐकलं होतं, पण त्याचं आजचं वागणं आणि त्या व्यक्तींच्या तोंडून किंवा न्यूजमधील मिळालेली माहिती याच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. त्याचं वागणं तिला खूपच विचित्र वाटत होतं. रियांश मानवीला सोडतो आणि तिच्या कपाळाला हात लावून ताप आहे की नाही हे चेक करतो. ताप आता उतरला होता, पण मानवी थोडी अस्वस्थ होती. रियांश यशला जेवण आणण्याचे आदेश देतो. यश 2 मिनिटांमध्येच जेवणाचे ताट घेऊन येतो. रियांश मानवीच्या समोर बसतो आणि स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवू लागतो. सुरुवातीला मानवी तोंड फिरवते, पण रियांश खूप प्रेमाने तिला डोळ्यानेच जेवण खाण्याचा इशारा करतो. मानवीलाही खूप भूक लागली होती, त्यामुळे ती रियांशच्या हातून जेवण खाते. त्यानंतर रियांश मानवीला काही औषधे देतो आणि आराम करायला सांगतो. पण मानवी मी ठीक आहे आणि मी माझ्या टेबलवरती जाऊन काम करते असं सांगते. रियांशला तिला अजून त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे तो ठीक आहे, पण जर काही त्रास होत असेल तर तुला हवं तेव्हा घरी जाऊ शकतेस असं म्हणतो. मानवीला कोणताही वाद घालायचा नव्हता, त्यामुळे ती इतकंच बोलते आणि केबिन बाहेर येते. ती बाहेर येताच तिथे जे मोजकेच लोक काम करत होते ते तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते आणि कुजबुजत देखील होते.
यश मानवीच्या मागून पुढे येतो आणि त्या सर्वांकडे एक कटाक्ष टाकतो. सर्वजण शांत होतात आणि आपापलं काम सुरू करतात. मानवी तिच्या डेस्कवर बसते आणि तिचं काम करू लागते. काही वेळातच ऑफिसचा वेळ संपतो आणि सर्वजण घरी जायला निघतात. मानवी पण आपलं टेबल आवरते आणि ऑफिस बाहेर येते. रियांश कारमध्ये बसून तिची वाट पाहत होता. त्याच्या कारसोबत अजून 2 कारसुद्धा उभ्या होत्या, ज्या तिचीच वाट पाहत होते. तिला येताना पाहून रियांश कारचे दार उघडतो आणि खाली उतरतो. तो मानवीला कारमध्ये बसण्याचा इशारा करतो, पण मानवी काहीच हालचाल करत नाही. ते पाहून तो तिच्या कानाजवळ जातो आणि म्हणतो, जर तुला तुझी बॅग हवी असेल तर माझं ऐकावं लागेल. तो तिला कारमध्ये बस असं सांगतो. मानवी काहीही न बोलता कारमध्ये बसते आणि कार सुरू होतात. माया हे सर्व लांबून पाहत होती. रियांशने तिला 6:30ची वेळ दिली होती मीटिंगसाठी, पण तो असा निघून गेला. तोही एका साध्या अनाथ मुलीसाठी. हे पाहून तिला खूप राग येत होता. ती तिच्या कारमध्ये बसते आणि एका व्यक्तीला फोन करते आणि मानवीविषयी सर्व माहिती काढण्याचा आदेश देते. त्यानंतर ती फोन कट करते. इकडे रियांश मानवीला तिची बॅग परत करतो. मानवी शांतपणे सीटला डोकं टेकून बसली होती, पण कालचं दृश्य वारंवार तिच्या डोळ्यांसमोर फिरत होतं. रियांशला ही शांतता खूपच अस्वस्थ करत होती. तो मानवीला विचारतो, तुला काही त्रास होतोय का? तू एवढी शांत का आहेस? मानवी मानेनेच नकार देते. रियांश तिला म्हणतो, तुझी इच्छा नसेल काम करण्याची तर 2 दिवस ब्रेक घे आणि आराम कर. त्यानंतर तू ऑफिसला ये. मानवी काहीच उत्तर देत नाही. अचानक कारचा ब्रेक लागतो. रियांश पटकन आपला हात मानवीच्या समोर धरतो. मानवी त्याच्या हाताला धडकते. रियांश ड्रायव्हरला ओरडतो. त्यावर ड्रायव्हर म्हणतो, सॉरी सर, पण मॅडमचं घर आलं आहे म्हणून मी ब्रेक मारला. मानवी स्वतःला सावरते आणि एकही शब्द न बोलता कारमधून उतरते आणि आश्रमात जाते. ती आतमध्ये गेल्यावर रियांश ड्रायव्हरला निघण्याचे आदेश देतो. मानवी फ्रेश होते आणि जाऊन एका बेडवर पडते. तिला रियांशचं आजचं वागणं खूपच अस्वस्थ करत होतं. नकळत पण ती त्याच्याकडे ओढली जात होती. इकडे रियांश त्याच्या पेंटहाऊसमध्ये पोहोचला होता. तो आत जाताच जोरजोरात वस्तू फेकू लागतो. त्याला विराटचं मानवीला स्पर्श करणं अजिबात आवडलं नव्हतं. विराटच्या नजरेत त्यानं मानवीसाठी प्रेम पाहिलं होतं आणि हेच कारण पुरेसं होतं विराज देशमुख हे नाव संपवण्यासाठी. आता रियांश काहीही करू शकत होता. तो खूप विचार करून पुढचा डाव टाकणार होता. त्याने शहराच्या मध्यभागी असणाऱ्या एका प्रीमियम प्रोजेक्टची जमीन खरेदी केली. ही तीच जमीन होती ज्यावर विराज देशमुख काही महिन्यांपासून डोळा ठेवून होता. अगदी काही वेळामध्येच विराजला ही बातमी समजली आणि त्याचा संताप अनावर झाला. हा योगायोग नाही तर सरळ चॅलेंज आहे, तो पुटपुटला. विराजने देखील वेळ न घालवता रियांशला प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं. त्याने रियांशच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टच्या शेजारी एक अधिक लक्झरी प्रोजेक्ट जाहीर केला. किंमत कमी आणि सुविधा जास्त ही त्याची स्ट्रॅटर्जी होती. मार्केटमध्ये ठिकठिकाणी चर्चा सुरू झाली.
मीडिया, इन्व्हेस्टर आणि क्लायंट्स सगळेच 2 गटात विभागले गेले. दुसऱ्याच दिवशी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात ते दोघेही पुन्हा समोरासमोर आले. रियांश माईक घेऊन बोलू लागला. स्पर्धा चांगली असते, पण काही लोक स्वतःची पायरी विसरून सर्वस्व पणाला लावण्याचा मूर्खपणा करतात. विराज पण लगेचच उत्तरतो. काही लोकांना वाटतं की ते खेळ चालवत आहेत, पण कधी-कधी ते फक्त दुसऱ्याच्या प्लॅनचा हिस्सा असतात. हॉलमध्ये कुजबूज चालू होती. आता मात्र वातावरण चांगलंच तापलं होतं. रात्री उशिरा विराज आपल्या ऑफिसमध्ये उभं राहून शहराकडे पाहत होता. हा फक्त प्रोजेक्ट नाही, तर ही लढाई आहे. त्याच वेळी रियांश आपल्या पेंट हाऊसमधून त्याच शहराकडे पाहत होता. तो मला कधीच थांबवू शकणार नाही, पण त्याचं सर्वस्व लुबाडणं खूपच मजेशीर असेल. रियांश आणि विराज दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी उभे होते, पण त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता, जिंकणार फक्त एकच. आता ही दुश्मनी फक्त बिझनेसपुरती नव्हती, तर अहंकार, प्रतिष्ठा, प्रेम आणि अस्तित्वाची लढाई बनली होती. 2 दिवस मानवी ऑफिसला गेली नव्हती. ती घरीच आराम करत होती. रियांश भलेही सॉरी मित्रांनो, तिथं विराट झाले चुकून, तिथं विराज आहे. रियांश भलेही विराटच्या गोंधळामध्ये व्यस्त होता, पण त्याला मानवीची खूप आठवण येत होती. 2 दिवसांनी मानवी ऑफिसमध्ये येते. रियांश एका मीटिंगला गेला होता, त्यामुळे तो थोडा उशिरा ऑफिसला येणार होता. काही वेळाने रियांश ऑफिसमध्ये पोहोचतो. तो त्याच्या प्रायव्हेट लिफ्टने ऑफिसच्या फ्लोअरवरती पोहोचतो. तो लिफ्टमधून उतरून आपल्या केबिनच्या दिशेने चालू लागतो, पण मानवीला पाहताच तो थांबतो. ती कम्प्युटरवरती काहीतरी करत होती. तिचा चेहरा अगदी निरागस आणि शांत वाटत होता. तिचा तो चेहरा पाहून रियांश काही क्षण तिच्यात हरवून जातो. साधारण 5-10 मिनिटांनंतर त्याचा फोन वाजतो आणि तो भानावर येतो. फोन उचलून तो केबिनमध्ये निघून जातो. मानवीला रियांशची नजर स्वतःवर जाणवली होती. ती देखील तिच्या हृदयाची धडधड सावरत होती. रियांश केबिनमध्ये जाताच त्याच्या मागोमाग माया कपूर केबिनमध्ये शिरते. मायाला केबिनमध्ये गेलेलं पाहून मानवीला खूप राग आला होता. माया केबिनमध्ये जाताच रियांशच्या खुर्चीकडे जाते आणि थेट त्याच्या मांडीवर बसून त्याच्या गळ्याभोवती हात गुंफते. तिची ही कृती पाहून रियांशला खूप राग आला होता. तो मायाला जोरात धक्का देतो आणि खुर्चीवरून उठतो. माया थेट जमिनीवर कोसळते. रियांश यशला केबिनमध्ये बोलावतो. रियांशच्या वागण्यामुळे मायाला खूप राग आला होता. यश पटकन केबिनमध्ये येतो. रियांश त्याला म्हणतो, मिस कपूर यांच्यासोबत जे सर्व डील आत्ताच कॅन्सल करा. मिसेस कपूर यांच्यासोबत जे काही डील्स आहेत ते सर्व डील आत्ताच कॅन्सल करा. हे ऐकून माया अजूनच संतापते. ती उठते आणि रियांशला मिठी मारते आणि म्हणते, त्या मुलीसाठी तू मला नाकारतोस? तिच्यापेक्षा जास्त खुश ठेवीन मी तुला. तुला जे हवं ते सर्व देईन, पण प्लीज मला असं सोडू नकोस. मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. आय लव्ह यू रियांश, असं माया म्हणू लागते. यशला तो गोंधळ कसा थांबवायचा हेच समजत नव्हतं, तर रियांशचा पारा खूपच चढला होता. तो मायाला स्वतःपासून दूर करतो आणि जोरदार कानाखाली मारतो. त्यामुळे ती थोडी दूर जाऊन पडते.
रियांश तिला बोट दाखवून म्हणतो, मिस कपूर, डोंट क्रॉस युअर लिमिट्स. तुमच्या मर्यादेत राहा, अन्यथा मी जर माझ्या लिमिट्स सोडल्या तर 2 मिनिटात तुमच्या सर्व साम्राज्याचा धुरळा उडवेन. आणि ही शेवटची वॉर्निंग आहे. जर पुन्हा तुम्ही माझ्या आसपास किंवा माझ्या केबिनच्या जरी आसपास दिसला तर याद राखा, मी जे बोललो ते मी करतो. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. माया स्वतःला सावरत उठते आणि मान खाली घालून रागातच केबिन बाहेर येते. ती जात असताना रागातच मानवीकडे एक कटाक्ष टाकते, जणू तिला धमकी देत होती. त्यानंतर बाहेर जाऊन ती एका व्यक्तीला फोन करून काहीतरी आदेश देते आणि स्वतःच्या कारमध्ये बसून तिथून निघून जाते. ती जाताच रियांश मानवीला केबिनमध्ये बोलावण्याचे आदेश देतो. यश मानवीला केबिनमध्ये बोलावतो. ती केबिनमध्ये येते आणि केबिनची अवस्था पाहून थक्क होते. केबिन पूर्णपणे अस्ताव्यस्त पसरलेली असते. रियांश रागाने लालबुंद झाला होता. त्याचा तो चेहरा पाहून मानवी खूप घाबरली होती. कुठे आता तो तिच्यावर तर राग काढणार नाही, तिला तर त्रास देणार नाही, अशी भीती तिला वाटत होती. रियांश मानवीला पाहताच तिच्या दिशेने जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो. मानवी सुरुवातीला घाबरते, पण त्याचं असं तिला शांतपणे मिठीत घेणं कुठेतरी तिलाही सुखावत होतं. त्यामुळे ती शांत उभी राहते. यश हे सर्व पाहत होता. तो केबिनची अवस्था पाहून रियांश इतक्या लवकर शांत होईल असं त्याला वाटत नव्हतं, पण तो मानवीला मिठी मारताच शांत झाला होता. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनेलला जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्या चॅनेलवरील नवनवीन अपडेट्स नक्की पाहत राहा. बाय बाय. भेटूया पुढच्या भागात.